वा, 3 दिवस क्रिकेटची दिवाळी होती आणि दिवाळीचा शेवटचा दिवस. जबरदस्त फटाके फोडले. आपण एक विशेष सन्मान आमच्या अंपायर्स वेताळ सर आपण यायचं आहे. नक्कीच मी वेताळ सर आपण या पुण्याला त्यांना ट्रॅव्हलिंग करायची आहे, परंतु एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या नितीन वेताळ सरांसाठी, डान्सिंग अंपायर आणि स्वतः इम्रानभाई शेख यांच्या माध्यमातून केला जाईल सन्मान. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. सकाळी 2 ट्रेन त्यांच्या मिस झाल्या पुण्यावर मुंबईला यायला, परंतु शेवटी त्यांनी मुंबई गाठली आणि घाटकोपर आणि विक्रोळीकरांनी त्यांना प्रेम दिलं. असे डान्सिंग अंपायर नितीन वेताळ सर. मायकल सर, कसं एन्जॉय केलं क्रिकेट आणि कशी वाटली आपली मुंबई? आम्ही नेहमी म्हणतो पुणे तिथं काय होणं, पण मुंबई आज मेरी जान हो गई. मेरे साथ भाईजान है, इसलिए आज मुंबई मेरी जान हो गई. मी 12 राज्यांमध्ये स्पर्धा केली. पुणे शहराचा मोठा पुरस्कार पुणे भूषण भेटला, दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला आहे. पण आज एवढ्या स्पर्धा केल्यात पण एवढी गर्दी, या माणसाच्या हृदयातलं प्रेम सांगते की ही गर्दी तुमच्या पाठीमागे सातत्याने राहणार आहे. आणि आई चरणी एवढीच मी प्रार्थना करेन की सातत्याने तुम्ही या लोकांमध्ये असंच प्रेम करा, म्हणजे लोक पण तुमच्यावर ते प्रेम करतील. थँक्यू. थँक्यू सो मच आणि हॅपी जर्नी. नक्कीच मुंबई तुमची नेहमी वाट पाहिली आणि मुंबई, त्यामुळे मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. मुंबई सर्वांच्या टॅलेंटचं कौतुक करतं. मुंबईत कोण आला तो कधी भुकेलेला राहिला नाहीये. मुंबई सर्वांचं पोट भरते. आणि आमच्या शाखा प्रमुखांना विनंती केली की आपण 2 शब्द, त्यांनी आमच्यासोबत स्टेजवर, आम्ही तिथे खाली बसून पण त्यांनी मॅच बघितली, परंतु हेच खरे शाखा प्रमुख आहेत. नक्कीच सर्वांना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 124च्या वतीने जी क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेचं आयोजन इम्रानभाईने आम्हाला सांगितलं होतं की बरेच वर्ष झाले की ते क्रिकेटचे सामने बंद आहेत, तर आपण पुन्हा सुरू करू. आणि इम्रानभाईने एकदा आवाज दिला की आम्ही मागे, आमची टीम संपूर्ण 124ची टीम मागे हटत नाही. जे एकदा इम्रानभाई बोलले करायचं तर करायचं. भाईने एकदा शब्द टाकला की आमचं काम आहे, आम्ही प्रत्येकाने आमचे पदाधिकारी जेवढे कोण असतील, उपशाखा प्रमुख असतील, शाखा युवा अधिकारी, आमचा सागर फुलसुंदर असेल, जेवढे आमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, कष्ट केले. अक्षरशः एकेकांचे आवाज गेलेत. आता मी बघतो की रात्री रोज 12-12:30 वाजतात इथेच मैदानामध्ये. मग घरी गेल्यावर 1-2 वाजता झोपायचं, पुन्हा 9 वाजता बरोबर मॅच चालू झाली पाहिजे अशी काळजी घेणारे आपले कार्यकर्ते, सर्व पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. ज्या ज्या लोकांनी ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व खेळाडूंचा देखील आभार मानतो की आपल्या सहभागामुळे ही स्पर्धा भव्य दिव्य होऊ शकली. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यानंतर इम्रान भाई आपण देखील 2 शब्द, कारण की खूप चांगलं आयोजन, संपूर्ण ईशान्य मुंबई प्रेमात पडेल अशी क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. एक युथ आयकॉन आपल्या समवेत आहेत. सर्वांना जय महाराष्ट्र. इथे जी मागील कित्येक वर्षापासून जे क्रिकेट स्पर्धा बंद होत्या, स्वर्गीय सुधीरभाऊ मोरे साहेब ही स्पर्धा भरवायचे आणि तसाच उपक्रम आम्ही ठरवला की आपण ही तसेच आपल्या ह्या पार्क साईडसाठी, आपल्या घाटकोपर पश्चिम विधानसभासाठी आपण एक हे आयोजित करूया क्रिकेट स्पर्धा. आणि मी सर्व संघांना, भले कोणाची हार जीत होती हारतात, पण पुढच्या वर्षी आपण प्रत्येक वर्षी
हे सामने आपण घेऊया, हा कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी घेऊया. पुढच्या वेळेस तुम्हाला चान्स भेटेल, त्याच्या पुढच्या वर्षी चान्स भेटेल. ठीक आहे, हे संघ जे जिंकले त्यांचंही मनापासून अभिनंदन आहे, जे हारले त्यांचंही मनापासून अभिनंदन आहे. असेच तुम्ही स्पोर्ट्समॅनशिप जर दाखवणार तर ह्या पार्कसाईडमध्ये आपलं जे नो ड्रग्स म्हणून आपण जे लिहिलेलं आहे, आपण सगळीकडे सांगतोय झाडे लावा, झाडे जगवा, नो ड्रग्स. कारण आपलं पार्कसाईडचं आज तुम्ही कुठे पण गेले किंवा घाटकोपरच्या बाहेर कोणते बाहेरच्या वॉर्डात गेले की अरे मी पार्कसाईडला राहिला आहे, तो लोक काय बोलतात, अरे यार पार्कसाईड. हे आपल्याला बदलायचं आहे. कारण मागील जे 20 वर्ष जे होते, जे मागचे नगरसेवक होते, कोणी नेते होते, काय होते, आपल्याला त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे की पार्कसाईडचा एक बुलंद आवाज आणि बुलंद नाव गेलं पाहिजे. या घाटकोपर नगरीनंतर पूर्ण मुंबई नगरीमध्ये नाव गेलं पाहिजे की खरंच पार्कसाईडचं तुमचं पार्कसाईड सर्वात सुंदर आहे. हे आपल्याला येणाऱ्या काळात करून दाखवायचं आहे. ह्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान माझे सहकारी संतोष सवणे साहेब असतील, सागर फुलसुंदर असतील, सर्वच पदाधिकारी, विशाल, अप्पू व सर्व टीम, सर्व पदाधिकारी, महिला शाखा संघटिका, महिला उपशाखा संघटिका, युवती सेना, युवा सेना, मयूर गाडवे, आपण सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की आपण हा कार्यक्रम राबवण्यात तुमची सर्वात जास्त मेहनत तुमची आहे. कारण मी तर येतो जातो ठीक आहे, पण तुम्हालाच ग्राउंडवरती तुम्ही थांबले रात्रभर, दिवसभर, सकाळी 9 वाजता पण मॅचेस तुम्ही लावून घेतल्या. आणि मला हे आनंद आहे की अखंड अख्ख्या आपल्या पार्कसाईडच्याच लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला आणि आपले पार्कसाईडची टीम मला वाटतं विजय झाली. बरोबर आहे ना? मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात आपण असेच सर्व उपक्रम, कार्यक्रम असे राबूया. या पार्कसाईड 124 क्रमांक वॉर्डमध्ये असाच विजयाची नांदी आपण कायम ठेवूया आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याचा विकास कसा करता येईल, आपण यंगस्टर जेवढे आहेत, कारण मी पण यंग आहे, आपण सगळे यंगस्टर मिळून या घाटकोपरचा, या वॉर्डाचा विकास आपण करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सर्वात जास्त जर सपोर्ट जर असेल तर पोलीस प्रशासन, पार्कसाईड पोलीस स्टेशनचे सिनियर साहेब, घाटेकर साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, आम्हाला हा ग्राउंड जो उपलब्ध करून दिला, महानगरपालिका, BMC, अर्थातच त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांचाही आभार व्यक्त करतो. आपण एवढ्या लोकसंख्येने एवढे ऑडियन्स पण एवढे म्हणजे खुशीने सगळे इकडे थांबले होते. एवढं रात्रभर 12 वाजले, म्हणजे IPLची फायनल चालू होती, ती फायनल सोडून इकडे लोक बघायला होते मॅच. म्हणजे एवढा पार्कसाईडच्या जनतेने प्रेम दिलं ह्या क्रिकेट टुर्नामेंटला. असे टुर्नामेंट आणि उपक्रम आपण घेत जाऊ. आपण सर्वांची साथ मला लाभेल आणि तो सगळ्यांचा आशीर्वाद सुद्धा आमच्यावरती कायम राहील हीच अपेक्षा ठेवतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. विशालजी, आपण लगेच बक्षीस समारंभाकडे देखील वळणार आहोत. विशाल जावीर, सर्वांनी खूप चांगलं क्रिकेटचा आनंद घेतला गेला आणि आता शेवटच्या काही क्षण बाकी आहेत. बाईक कोणाला मिळेल, सायकल कोणाला मिळेल यावर देखील सर्वांचं लक्ष आहे. आजचा हा शेवटचा दिवस देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. विशाल, विशाल तर ते दोन जे एम्पायर आहेत त्यांचा पण सत्कार घेऊन टाका ना. त्यांना पाठवा ना दोन्ही एम्पायरांना. जे उपलब्ध जे 2 एम्पायर होते अजून त्यांचाही 3 एम्पायर होते, त्यांचाही खूप मोलाचा वाटा ह्या टुर्नामेंटमध्ये. त्यांनाही इथं मंचावरती येण्याची विनंती करतो. आपण या इकडे आणि त्यांचाही सत्कार. चेतनजी पटेल आपण असेल तर या. देवेंद्र मोहिते सर आणि त्याचबरोबर जितेंद्र कदम सर आमचे ऑफिशियल अंपायर्स. ह्या ग्राउंडवरती
जे आपले व्हिडिओग्राफर होते त्यांचंही मनापासून अभिनंदन. Yes, yes. चांगल्या पद्धतीने त्यांनी म्हणजे रिप्लाय जे आपण बघतो की बाबा रिप्लाय बघा काय ह्याच्यामध्ये एकदम अचूकपणे जे कॅचेस असतील, कारण ऑडियन्समध्ये आता काही काही लोकांनी सांगितलं मी तो आता त्याला बराबर त्यांनी ओळखलं की बाबा हा खेळलेला प्लेअर आहे, त्यांनीच ओळखला. तर अचूक म्हणजे व्हिडिओग्राफी त्यांनी केली, त्यांचंही अभिनंदन. हा त्यांचा पण एक विशेष सन्मान आपण ज्यांनी करूया. हा डेकोरेट म्हणजे सगळा इव्हेंट जो केला माझे मित्र मुकेश, त्यांचंही मनापासून अभिनंदन. त्यांची पूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. चला अंपायर कुठे आहेत? अंपायर नसेल तर श्री साई स्पोर्ट्सची युट्यूबची चला टीम. हे करा ना, एक काम करा, बक्षीस घ्या. चला सागर काय आला? अच्छा बाकीचं तर घ्या. या ठिकाणी ज्यांनी उत्कृष्ट प्रकारे समालोचन केलं ह्या कार्यक्रमाचं असे सागर मोरे आणि आमचे विशाल, या दोघांना विनंती आहे की आपला या ठिकाणी सत्कार होत आहे. घ्या ना. ये ना, सत्कार काय सांगितलं? ए सायकल खालीच ठेव, वरती नको, खालीच ठेव. इकडे इकडे ठेवा. इथं नको इथं खाली घ्या ना. फक्त ट्रॉफी आणि बक्षीस वरती द्या, सायकल आणि बाईक खाली द्या. संदीप यांचा सत्कार करतील. सागर मला नको. बरं सायकल येऊन दे वरती, फक्त बाईक राहून दे. विशाल जावीर. विशाल. तिथंच ठेव. चला काय झालं बक्षिसाचं? मी देतो ते अनाउन्स करतो ना. ओके, भाईच अनाउन्समेंट करतील. सर्वप्रथम आपण वळूयात या क्रीडा स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली. टीमचं नाव आहे विजयदुर्ग, खेळाडूचं नाव आहे आकाश. आकाश आहे का इकडे? आकाश नसेल तर त्याच्या अनुभूतीमध्ये घ्यायचं आहे. हो पण त्यांच्या संघातला कोण आहे का, किंवा संघ मालक आहे का? कोणीच नाहीये. ठीक आहे, मग दुसऱ्याला हे करा. हा, त्यानंतर आपण बेस्ट बॉलर ज्याने जबरदस्त बॉलिंग केली आहे. टीमचं नाव आहे विशालगड, खेळाडूचं नाव आहे कोण असेल? शैलेशला दिला जातो बेस्ट बॉलर. जबरदस्त कामगिरी करत असताना शैलेश. चला शैलेश आता आहे म्युझिक का? बंद करा डीजे. शैलेश आहे, डीजे बंद करा. हा, शैलेश आहे. शैलेश जबरदस्त कामगिरी करताना शैलेश. बेस्ट बॉलरचा पुरस्कार सायकल दिली जाते. खूप चांगला खेळ केला गेला शैलेशने आणि बेस्ट बॉलर एकदा जोरदार टाळ्या शैलेशसाठी. जबरदस्त कामगिरी करत असताना क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं. हर्षद भाई ॲडव्होकेट संदीप भैया सिंग आणि हर्षद भाई या दोघांच्या मार्फत त्यांना सायकल देण्यात येते. हर्षद भाई आणि संदीप भैया सिंग यांच्याकडून ते सायकल देण्यात येते. हा, आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही सायकल दिली जाते. एकदा 2000 टाळ्या विशालसाठी. एक जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर त्यांनी आपल्या टीमला बेस्ट बॉलर शैलेश जबरदस्त कामगिरी करत असताना विशालगड टीमसाठी अफलातून कामगिरी केली.
सायकलिंग, स्विमिंग आणि क्रिकेट एकदा शिकलात की शिकलात. सायकलिंग करत राहा, स्विमिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार शैलेशला दिला जातोय, टीम विशालगड. बॉलरचा आलाय का कोण? फिल्डरचा आलाय कोण? फिल्डरचा कोणी असेल तर अनुपेश मध्ये त्याचा मित्रांनी घेऊन जायचं आहे. आकाश विजयदुर्ग टीमचे ज्यांनी पहिली कॅच म्हणजे भाईंच्या इंस्टाग्रामला पण पण ती आहे का? बघितली. कॉन्टॅक्ट करून बघा ना त्यांना. भाईंच्या इंस्टाग्राम चॅनलला पण ती व्हिडिओ अगदी व्हायरल झाली. जबरदस्त कॅच पकडली. चला नंतर चावी हे करता येईल. सो वेल बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग करत असताना शैलेशला मात्र हा पुरस्कार दिला तो बेस्ट बॉलर. शैलेश सोबत देखील बोलूयात. शैलेश या अगोदर किती बेस्ट बॉलर घेतलेत आणि ये क्रीडा स्पर्धे के बारे में दो शब्द. मी तर प्रथमच थँक्यू बोलेल भाईंना, साहेब, दादांना. कारण की मी फर्स्ट माझं म्हणजे मोठा असं बोलतात ना प्लॅटफॉर्म आहे, तर म्हणजे असं थोडा घाबरल्यासारखं होतं, बाकी काही नाही. पण थँक्यू सर्वांना की आमच्या बागसाईड म्हणजे असं ह्या विभागासाठी जर एवढं चांगलं कर कामं करतात तर आम्ही म्हणजे पक्का असं मी ह्या नात्याला आम्ही खूप असं सपोर्ट करू. तर बाई खरंच खूप थँक्यू. आणि थँक्यू सो मच. या अगोदर घाबरायचं नाही, मी पण तुझ्याच वयाचा आहे. तुझं वय किती आता? 17. अरे मग मी लय मोठा आहे मग. अच्छा ठीक आहे. काय 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 हरकत नाही, घाबरायचं नसतं. माझं पण वय 35 आहे सध्या आता. पण मी राजकारणात 25 वर्ष 10 वर्षाला राजकारण आलोय. म्हणजे समाजसेवा म्हणून. पण घाबरायचं नाही, एकदम बिंदासपणे बोलायचं. काय नाही, या अगोदर तर मी खूप बेस्ट बॉलर वगैरे घेतले, मॅन ऑफ द सिरीज वगैरे. मी लास्ट टाइमच आता इकडे डोंबिवलीमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली, इकडे सायकलच घेतली तिकडे पण, आणि आता पण घेतली. तर मला फक्त माझं नाव मोठं करत आणि माझं फक्त टीमसाठी मला एफर्ट टाकले आणि त्यामुळे मला टीमनी पण चांगला सपोर्ट दिला आणि मी इकडे बेस्ट बॉलर घेतला. बस बाकी मला काय नव्हतं. क्या बात आहे, वेल प्लेड. असाच खेळत राहणे, आपल्या पार्क साईडचं नाव करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर आपण आता वळूयात बेस्ट बॅटरकडे. ओके, बेस्ट बॅटरचा पुरस्कार आपण देत आहोत. पियुजी चेडाने आमच्या ऍडव्होकेट सुधीरजी कवडे आपण आपल्या हातून पुरस्कार दिला जाईल. बेस्ट बॅटर गोज टू असद उस्मानी साहेब, आपण देखील या. बेस्ट बॅटर गोज टू ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. टीमचं नाव आहे रायगड, खेळाडूचं नाव आहे कोण? आणि रायगड मध्ये शिवाजी नाही जिंकणार तर कोण जिंकणार? बेस्ट बॅटर गोज टू शिवाजी. आणि शिवाजी यांनी म्हटलं, भाई तुम्ही आता वयाचा आकडा सांगितला, 42 वर्षाचे शिवाजी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा, आणि फिट आहेत. त्यांनी मगाशी माझ्या हळूच कानामध्ये सांगितलं की दादा 42 रनिंग आहे. बोललो भाऊ माझ्या पण मनाला लागलं, माझं पण पोट थोडे पुढे आलंय. परंतु जबरदस्त बॅटिंग करत असताना एकदा जोरदार टाळ्या वाजवा शिवाजी. आणि बघा, वयाचा नंबर हा फक्त आकडा आहे. एज इज जस्ट नंबर. तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी क्रिकेट खेळू शकता. आज कोहलीचं बघितलं 37 आहे, परंतु काय बॅटिंग केली अफलातून. शिवाजीला मात्र हा पुरस्कार दिला जातोय बेस्ट बॅटर. वेल प्लेड. शिवाजी यांच्यासोबत देखील आपण वाचत करूया. शिवाजी, सॉरी तुम्हाला अरे तुरे करतोय, परंतु कसं वाटलं? आणि टीम फायनल जिंकली आहे आणि एवढा चांगला माहोल. भाई मी अनेक क्रीडा स्पर्धा होत्या, प्रेक्षक म्हणजे जेव्हा प्राइज डिस्ट्रीब्युशनला कमी असतात, परंतु हा माहोल आहे आणि तुमचं प्रेम आहे. काय म्हणाल? नाही, ह्याचबद्दल जर बोलायला जर गेलं तर हे सगळे जे आहेत हे यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी आहेत आणि यांनी हे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली म्हणून आमच्या सगळ्यांना खेळायला भेटलं. दुसरी गोष्ट अशी की मी एकटा खेळलो म्हणून टीम जिंकली असं नाही. माझ्या टीममधले 11च्या 11 खेळले आणि जो बाहेर पाणी देणारा होता त्याचा पण तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्यामुळे सगळे टीम इफर्ट दिला म्हणून जिंकली टीम. बस. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. शिवाजी जबरदस्त कामगिरी केली आणि टीमला मात्र कलाटणी दिली गेली आहे. सामनावीर सगळ्यात शेवट आहे ना? हा, बाईक आपण शेवटी देऊयात, ती घेऊनच तू घरी जा. त्याला फोर्थ, थर्ड आणि थर्ड प्लेस रितेश गव्हाणे.
थर्ड नंबर. सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे की तृतीय क्रमांक गोज टू विशालगड. सागर फुलसुंदर आणि त्यांची टीम. थर्ड प्लस. विशालगड आपण या. तिसरा नंबर. रोख रक्कम तब्बल 25,555 आणि आकर्षक चषक. कुणी असेल तर टीमचे या मेंबर्स. नाही त्यांना सर्वांना घरी जायचं, सकाळी ऑफिस आहे. नसीम भाई, इरफान पटेल, अशोक सर. अशोक सर या. फक्त संघाचा कॅप्टन फक्त वरती आहे, नंतर ट्रॉफी खाली घेऊन फोटोशूट करता येईल. हा फक्त संघाचा कप्तान कॅप्टन जे याचा असतील विशालगड त्यांनी जबरदस्त खेळ केली. वरती सेमीफायनल यायचं. खूप चांगली रंगली. आणि हल्लक ते अजून असतील ना प्लेयर. हा हो ठीक आहे ठीक आहे. रोख रक्कम तब्बल सगळे 11 कॅप्टन आहे, काय अडचण नाही. त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवायला एकदा. जबरदस्त कामगिरी केली विशालगड. तृतीय क्रमांक 25,555 व आकर्षक चषक दिलं इरफान जात आहे. पटेल आणि नसीम खान आणि या तिघांचे असते. इकडे या एक जण. सर्व आमचे मान्यवर आणि त्यांच्या हातातून मात्र हा पुरस्कार दिला जातोय. शेवटच्या स्पीकर स्टेजवरचे मॉनिटर चालू करा मित्रा. सेकंड नंबर. हा सेकंड नंबर ज्याने जबरदस्त कामगिरी केली. टीमचं नाव आहे आणि बेस्ट फिल्डर आलाय. आला का? अरे वा वा. बघा त्याच्या डोक्याला थोडी दुखापत झाली, परंतु ती कॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. आणि स्वतः इम्रान भाईनी पण पोस्ट केले त्यांच्या इंस्टाग्राम चॅनल वरती. वा कॅच घेतल्यानंतर लागलं काय? नाही नाही ठीक आहे ठीक आहे. दहीहंडी फोडून आला वाटतं तो. नाही नाही नाही, खरंच अतिशय उत्कृष्ट यांनी सागर. केली होती आणि ती रील एवढी व्हायरल झाली आहे. मी माझ्या स्वतः पोस्ट केली माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वरून. हा हवा नंतर मारते, काय अडचण नाही. नाना या, बंडकर साहेब या, या विठ्ठल या. जबरदस्त खेळ पाहिला गेला आणि सर्व टीम्सने खूप चांगले एफर्ट्स दिले. पंचाळ साहेब. बेस्ट फिल्डर ज्यांनी जबरदस्त कॅच पकडली सागर. नावामध्ये थोडा चेंजेस होता, परंतु सागर नावाचं टॅलेंट आहे. सागर सोबत बोलूयात. सागर कसं वाटतंय बेस्ट फिल्डर आणि इम्रान भाईंचं हे आयोजन? खूप छान वाटलं ही टुर्नामेंट पाहून. माझ्यामध्ये म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पहिलीच ही मोठी टुर्नामेंट अशी मी खेळलो आणि मला बेस्ट बॉलर म्हणजे बेस्ट फिल्डरही मला हे अवॉर्ड मिळाला. खूप छान वाटलं. क्या बात आहे भाई. त्यांनी म्हटलं की माझ्या आयुष्यातली मी पहिली एवढी मोठी क्रीडा स्पर्धा खेळलो. काही जणांचं स्वप्न असते की मला बिल्डिंगच्या टीम मध्ये घ्यावं, चाळीतल्या टीम मध्ये घ्यावं, परंतु एवढं मोठं पारितोषिक. वेल प्लेड. त्यानंतर द्वितीय क्रमांकाकडे आपण वळणार आहोत. रोख रक्कम. अरे सायकल तुला आहे भाऊ. आता भाई कुठे चालवणार सायकल. आणि तृतीय क्रमांक जबरदस्त कामगिरी करत असताना टीमने बाजी मारली. संघाचं नाव आहे सुधागड. रोख रक्कम पंकज बागवे 55,555. पक्षाचे पदाधिकारी आहेत ते. भाई तुम्ही आता उपशाखा उल्लेख प्रमुख केलात म्हणून आणि पंकजने हे मला दुसरं जे क्रमांकाचं बक्षीस आहे आमच्या सर्व महिलांच्या हस्ते त्यांना ते देण्यात येईल ट्रॉफी. या महिला आपल्या सगळे या, तुम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन ती ट्रॉफी द्या. भाई पंकजने 55,555 पारितोषिक त्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या हस्ते. सर्व महिला भगिनी आपण या सगळ्या यायच्या. तिथं मध्ये घ्या. हा मध्ये घ्या. जबरदस्त. एक दोघच फक्त तुम्ही दोघं जण दोघांनीच या फक्त फक्त ना? मध्ये दोघेच जण. बाकी नंतर ट्रॉफी घ्या खाली. दोघेच जण इकडे या. तिथं महिलांच्या मध्ये मध्ये दोघे जण तिथे. हो. पंकजने भाई सकाळी मला मेसेज दाखवला की भाईना मी रात्री 2 वाजता मेसेज केला, परंतु भाईने तेव्हा पण रिप्लाय दिला. ह्या इम्रान भाई आमच्यासाठी आणि नक्कीच इम्रान भाईसाठी 2 शब्द. आज आता बोला काय बोल, पण आज साहेबांच्या जनशताब्दीबद्दल टुर्नामेंट ठेवले इम्रान भाईनी. पण इम्रान भाईने आम्हाला अशी आठवण करून दिली ना पुन्हा. आज मी उपशाखा प्रमुख आहे. आज मी उपशाखा स्वर्गीय सुधीर भाऊ मोरे यांच्यामुळे मी उपशाखा प्रमुख झालो आणि आज ते तसे आहे. त्यांच्यामुळे आज मला पुन्हा एकदा उपशाखा एक टीम भेटली आणि तेव्हाच मी एक म्हणजे जेव्हा चिठ्ठीमध्ये जेव्हा सुधागड आला तेव्हा मनात मी बोललो आज माझ्या वडिलांचं नाव पण सुनील मोरे, सुनील बागवे
आणि सुनील मोरे साहेबांबरोबर मी असतो आणि ज्यांनी मला शाखाकडून ते स्वर्गीय सुधीर सयाजी मोरे. मग तेव्हा मी बोललो एक बक्षीस मी आणणार म्हणजे आणणार, आणि त्या टायमाला मी तुमच्या आईला नक्की एक बक्षीस मी घेणार म्हणजे घेणार, मग ते शेवटचं असून दे किंवा पहिलं असून किंवा मधलं असून दे. आणि भाईंबद्दल जेव्हा काल विषय होता 2 वाजता भाईला मेसेज केला, भाई आमच्या अशी मिळायची आहे, 4 आमचे लॉट आहे. पण भाईनी जसा मेसेज बघितला, मी 2 वाजून 11 मिनिटाला मेसेज केला साहेब, इम्रान भाईने परत 2 मिनिटांनी 1 मिनिट पण नाही 2:11ला परत मला रिटर्न मेसेज आला. आणि पुन्हा एकदा सकाळी पण नंतर मग मेसेज बघितला आणि बोलले मी तुझं झालं तू खेळ, मी सांगतो त्यांना. म्हणून इम्रान भाईसाठी हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. रोख रक्कम तब्बल 55,555. आदित्य युवा चषकाचा दुसरा क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम सुधागड. सुधागड किल्ल्याने मात्र इकडे फायनल मध्ये आमच्या सर्व महिला भगिनीचा फोटो चांगला आला पाहिजे. भाऊ फोटोग्राफर, हा महिलांचा फोटो चांगला घे. शाखेत तुला घेणार नाहीत, सर्व आमचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी. आणि एकदा त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवाय. टीम सुधागड किल्ला जबरदस्त कामगिरी करत असताना द्वितीय क्रमांक पटकावला गेला. आदित्य युवा चषकाचं एक भव्य दिवस आयोजन इम्रान भाई शेख यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. पारसाईक नगरीमध्ये क्रिकेटची पंढरी पाहिली गेली आणि क्रिकेटची दिवाळी. क्या बात आहे. आदित्य साहेबांची माझ्या बागवेनी साईन घेतली आणि आता इम्रान भाईची साईन घेतात. अरे भाऊ आपली साईनची काय गरज आहे, तू तर आपल्या हृदयात आहे. आठवणीत राहील. आणि बागवेची टीम एक जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर प्रथम क्रमांक आपण खूप जबरदस्त कामगिरी केली. आकर्षक ट्रॉफी आणि तब्बल 1,11,111चा मानकरी ठरतोय रायगड किल्ला. वा, स्वराज्याची राजधानी आहे रायगड किल्ला आणि रायगडने शेवटी बाजी मारली. आमचे शाखा प्रमुख संतोषजी सवणे साहेब आणि सर्व पदाधिकारी, आपले उपशाखा प्रमुख दळवी असतील, सर्वच पदाधिकारी, सागर फुलसुंदरे, विशाल, पंकज पांचाळ साहेब असतील, सगळेजण या. आणि पहिला पारितोषिक तुम्ही द्या. संदीप भैया या, पियुष भाई आ जाओ, फर्स्ट प्राइज आ जाओ, असद भाई आओ, सुधीर भैया, इरफान, चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1,11,111 आदित्य युवा चषकावरती नाव कोरलं गेलं टीम रायगड किल्ला. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, अर्ध्याने खालती बसा, अर्ध्याने खालती बसा, खाली बसा, खाली खाली. बस बस बस. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. जबरदस्त मॅच रंगवत असताना रायगड किल्ल्याने शेवटी बाजी मारली आदित्य युवा चषकावरती. 1,11,111. नक्कीच रायगड टीमचे कॅप्टन. रायगड हा महाराष्ट्राची राजधानी मानला जातो आणि त्याच्यामध्ये महाराज राहत होते. तिथे सगळ्यांना येऊन मुजराच करावा लागायचा. त्याच्यामुळे रायगड हा रायगडच राहणार आहे एनी टाइम. क्या बात आहे. अभिनंदन. चावी. आणि एक सांगू इच्छितो, जेवढे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जिंकले होते त्यात जे मावळे होते त्यात मुस्लिम मावळे पण होते, हे माहिती का? तर त्या मुस्लिम मावळ्यांमध्ये आमचा वंश, आमचा खानदान पण होतं तिथे. क्या बात आहे. आणि बघा, मी जिथून बिलॉंग करतो तो रायरेश्वर पायथ्याशी, तिथे महाराजांनी शपथ घेतलेली मी स्वराज्य स्थापन करणार. मी तिथूनच येतो. रितिकाताई पवार यांनी पारितोषिक दिले होते 2,000 रुपये रायगड संघाला. शिवाजी आपण या. पारितोषिक. आणि अजी लास्टची कॅच कुणी पकडली त्यांनी पण यायचं. लास्ट कॅच कुणी पकडली. चला चला चला. थँक्यू सो मच. रितिकाताई स्वतः पारितोषिक देतील. मोठे मोठे काम केलं गंमत मध्ये. जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि
रितिका ताई यांच्याकडून कॅच प्राइज. रितिका ताई या ना. शिवाजी आणि लास्ट कॅच कुणी पकडली त्यांनी पण या. रितिका ताई यांच्याकडून 2000चा कॅच प्राइज. रितिका ताई एवढं पारितोषिक लावत होतं की कोण जिंकेल आणि कोण घेते. शेवटी शिवाजी जिंकले. 2000चा कॅच प्राइज आहे. आणि लास्ट कॅच कुणी पकडली. पूर्ण महिन्याचा बिझनेस गेला होता. आणि अरुणने पण जबरदस्त कॅच पकडली. त्यांना देखील 2000चा कॅच प्राइज. एकदा जोरदार टाळ्या अरुणसाठी. त्यानंतर आता सर्वांना चाहूल होती की बाई तुमचा बॅनर जेव्हा पोस्ट झाला की अशी अशी क्रीडा स्पर्धा मुंबईत येते, एवढं कुठल्याही प्रकारे प्रवेश फी नाही त्याला प्राइज देतात, परंतु बाईक, आता ही बाईकची चावी कोणाला मिळेल यावर सर्वांचं लक्ष आहे. फटाके वाजल्यानंतर सांगू काय का सांगू. प्लेअर द टुर्नामेंटची सामनावीर दिला जाईल. त्याचं नाव आहे भाई. काय नाव आहे भाईनाच माहिती आहे, मला पण माहित नाहीये. त्याचं नाव काय असू शकतं. त्याचं नाव आहे निमिष रेडकर. 62 धावा आणि 7 विकेट मिळवत असताना या क्रीडा स्पर्धेवरती प्लेअर द टुर्नामेंटची बाईक मिळवतोय निमिष रेडकर. रेडकर तू रन कर, टीमला विन कर. रेडकर नाव मध्ये कर असून चालत नाही बाई, करावं लागतं. आणि प्लेअर द टुर्नामेंट निमिष रेडकर. टाळ्या वाजवत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या निमिष रेडकर साठी. मुंबई घाटकोपरचा एक जबरदस्त बॅटर ज्याच्या नावावर प्लेअर द टुर्नामेंटची बाईक दिली जाते, निमिष रेडकर. अफलातून कामगिरी करत असताना ही बाईक होंडा शाईन, जबरदस्त खेळ केला निमिष रेडकरने. आणि ही चावी आहे. स्वतः इम्रान भाई आपण देखील जॉईन व्हायचं आहे फोटोमध्ये. आणि जबरदस्त कामगिरी करत असताना निमिष रेडकरचा मानकरी ठरला जातोय. प्लेअर द टुर्नामेंट आदित्य युवा चषकाची बाईक दिली जाते निमिष रेडकरला. निमिष पहिली बाईक आहे की अगोदर कधी बाईक मिळाली आहे. पहिलीच बाईक आहे. क्या बात आहे. मग मागे कोणाला बसवणार. पहिला तर मुलाला बसवेल माझ्या. अरे क्या बात आहे. मुलाला पहिलं. आणि एवढं बाईक मिळाली आहे पहिली, कसं वाटतंय. फिलिंग सांगू शकत नाही मी. खूप छान वाटतं. म्हणजे थोडं खेळलो, थोडी मेहनत होती. पूर्ण 2-3 दिवस आम्ही मेहनत करतोय, त्याचं हे फळ भेटलं. स्वतःची बाईक कुठली आहे. माझी युनिकॉर्न आहे. युनिकॉर्न. आणि बघा विकत तर तू 5-6 लाखाची पण घेऊ शकतो, परंतु ही जी मेहनत करून मिळते काय बोलशील. त्याचं वेगळं असतं, ती खुशी वेगळी असते त्या गोष्टीची. आणि ओव्हरऑल 3 दिवस ही टुर्नामेंट इम्रान भाईनी एवढं मोठं आयोजन केलं आहे. नक्कीच टुर्नामेंट बद्दल सांगायला गेलं तर खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे यंगस्टरसाठी, प्लेयर लोकांसाठी. असा प्लॅटफॉर्म उभं करणं, एवढं सगळं मेहनत, ऑर्गनायझर लोकांची मेहनत. रात्री आम्ही त्यांच्यावर बोलत होतो तेव्हा ते आमच्यावर कोऑर्डिनेट करत होते, सांगत होते कसं काय. ते त्यांच्या मागे पण त्यांनी पण झोप कमी घेतली आहे. ते सकाळी येऊन परत सेम मेहनत घेऊन परत टुर्नामेंट सेम चालू केली, पूर्ण केली. खूप हॅट्स ऑफ आहे त्यांना पण. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि रेडकरने पूर्णपणे माहोल बनवला. वेल बॅटिंग रेडकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. चावी दिलेली आहे, फक्त रजिस्ट्रेशन तुम्हाला स्वतःला करायचं आहे. कारण आपण रजिस्ट्रेशन करून आणली नव्हती का, कारण मॅन ऑफ द सिरीज कोणाला भेटते माहित नसतं. यस, त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. क्या बात आहे. इम्रान भाई करून घेऊ शकता, काय अडचण नाही. एवढी मायक्रो प्लॅनिंग इम्रान भाईनी केली आणि हॅट्स ऑफ इम्रान भाई. एक जबरदस्त मॅच पाहिली गेली, जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं. बाईक सोबत पण फोटो काढला जाईल. हा, आणि 2 मिनिटं लक्ष द्या इकडे. सगळ्यांनी आपण असा हम सब एक विचार करेंगे और एक सब लोग हाथ ऊपर करके करेंगे, बोलेंगे कि भाई नो ड्रग्स. अपने पार्क साइड में से नो ड्रग्स. सब लोग हाथ ऊपर करके बोलो. हाँ. से नो ड्रग्स. से नो टू ड्रग्स. अपने पार्क साइड का अगर नाम मुंबई में अच्छा करना है तो ड्रग्स को सबसे पहला अपने यहाँ से पार्क साइड से भगाना है. आणि क्रिकेटची नशा करा. थँक्यू सो मच. चला. हाँ हाँ चला ना, मी चालू का.
हा आणि भाई विशालजीचं एक आपलं सन्मान बाकी आहे. आमचे विशाल जावीर ज्यांनी 3 दिवस आमच्या समवेत आणि कॉमेंट्री त्यांचा एक विशेष सन्मान आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. 3 दिवस विशाल जावीर माझे मित्र आणि एक चांगले समालोचक. संपूर्ण मुंबईभर त्यांची नाव पाहिले गेले. विशाल जावीर यांचा एक विशेष सन्मान स्वतः इम्रान भाई यांच्या माध्यमातून केला जातोय. थँक्यू सो मच विशाल आणि असाच नाव आपल्या पार्क साईडचं करत जा. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगलं काम तू करतोय आणि विशाल जावीर यांचा एक विशेष सन्मान. पार्क साईडचा एक गोड आवाज संपूर्ण मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील समालोचन करतोय. थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. आदित्य युवा चषकाचं एक भव्य दिवस आयोजन पाहिलं गेलं. आपण बाईक सोबत एक फोटो काढणार आहोत. इम्रान भाई आपण तिकडे स्वतः उपस्थित राहायचंय. सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व म्हणजे मान्यवर. से नो टू ड्रग्स. आणि बाईक आपण पाहू शकतो. निमिष बाईक जवळ जाते. निमिष रेडकर, निमिष बाईक जवळ जा लवकर. आणि बाईक दिली जाते. निमिष रेडकरने एक जबरदस्त खेळ केला आजच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये. प्लेयर द टुर्नामेंट निमिष रेडकर. इकडून सर्वांनी साईडला थोडं युट्यूबला आपल्याला ते कव्हर करायचं. थोडं इकडून सर्वांनी साईड इकडून थोडं साईडला घ्या. आणि प्लेयर द टुर्नामेंटची बाईक दिली जाते निमिष रेडकर. जबरदस्त कामगिरी करताना निमिष रेडकरने या मॅच वरती आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये नाव कोरलं गेलंय. होंडा शाईनची बाईक निमिष रेडकरला दिली जाते. एक जबरदस्त बॅटिंग बॉलिंग. घाटकोपरचा एक धडाकेबाज बॅटर निमिष रेडकरला मात्र प्लेयर द टुर्नामेंटची बाईक दिली जाते. जबरदस्त खेळी करत असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये नाव कोरलं गेलं आहे निमिष रेडकर. आणि एक राऊंड पण मारू शकतोस तू. इम्रानभाई शेख यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस आयोजन पाहिलं गेलं आणि एक फोटो. क्या बात आहे. काय स्माइल केले रेडकर याने. खुश झाला तो एकदम. 2 दिवस त्याला काय झोप लागणार नाही भाऊ की पहिली बाईक त्याने जिंकली. निमिष रेडकर. आणि बाईंसोबत देखील थोडा एक राऊंड मारेल. वाह इम्रानभाई शेख. आणि या क्रीडा स्पर्धेवरती आदित्य युवा चषकाचा मात्र मानकरी ठरतोय निमिष रेडकर. या बाईक वरती नाव कोरलं गेलंय. स्वतः इम्रानभाई मागे मॅच अगदी बाईकच्या मागे बसून एन्जॉय करतोय निमिष. त्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. पहिली बाईक त्याने आपल्या लाईफ मध्ये जिंकली आहे निमिष रेडकर. वाह निमिष रेडकरला आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती. आणि पहिली बाईक त्यांनी जिंकली आपल्या लाईफ मध्ये. अनेक ट्रॉफीज त्यांनी जिंकल्या. स्वतःची युनिक आहे परंतु आता शाईन त्याने आपल्या घरी घेऊन जाईल. आणि इम्रान भाईंनी देखील एन्जॉय केलं क्रिकेट. बेस्ट वॉसेस बेस्ट. रायगड टीमने मात्र बाजी मारली परंतु सुधागडच्या निमिषने या बाईक वरती नाव कोरलं गेलं. सुधागड किल्ल्यासाठी एक चांगला क्रिकेट खेळला. शेवटचा क्षण हा निमिषसाठी या क्रीडा स्पर्धेचा लक्षात राहील असं आपण पाहिलं गेलं. आणि या क्रीडा स्पर्धेवरती आपण पाहिलं तर पहिली मानाची बाईक त्याने आपल्या पटकावली आहे. आदित्य युवा चषकाचं एक भव्य दिवस आयोजन संपूर्ण मुंबईने पाहिलं. ईशान्य मुंबईने पाहिलं. थँक्यू सो मच. आणि एक जबरदस्त आयोजन पाहिलं गेलंय. हे आयोजन इकडेच समाप्त झालं असं जाहीर करतोय. पुढच्या वर्षी त्याच जल्लोषामध्ये भेटूयात. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. धन्यवाद.